तुम्हा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा। ही दिवाळी तुम्हाला आनंदाची, सौख्याची, हर्षाची, आरोग्यदायी जावो हीच प्रार्थना। दिवाळी म्हटलं की पहाटेचे अभ्यंग स्नान, नवीन कपडे, आकाशकंदील, पणत्या, रांगोळ्या, दिवाळीचा चमचमीत फराळ, फटाके आणि सगळीकडे चैतन्याचे वातावरण असते। हिंदू धर्मातील वर्षातील सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळीचा सण। वसुबारसेपासून या सणाची सुरुवात होते। लक्ष्मीपूजन म्हणजे दिवाळी सणाची मुख्य पूजा। अश्विन महिन्याच्या अमावस्ये दिवशी आपण लक्ष्मीपूजन करायचे असते। यंदाच्या वर्षी आपल्याला हे लक्ष्मीपूजन शुक्रवार दिनांक 1 नोव्हेंबर रोजी करायचे आहे। लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त मी पुढे व्हिडिओमध्ये सांगेनच। अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण हे लक्ष्मीपूजन विधिवत आणि योग्य रीतीने करायचे असते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोप्या आणि योग्य पद्धतीने लक्ष्मीपूजन कसे करावे याची संपूर्ण माहिती घेणार आहोत। लक्ष्मीपूजनामध्ये कोणकोणत्या गोष्टी पूजण्यासाठी घ्यायच्या, कोणते मंत्र बोलायचे, काय नैवेद्य दाखवायचा याची संपूर्ण माहिती घेणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राइब केले नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। लक्ष्मीपूजनाचा हा विधी थोडा मोठा असतो आणि त्याला साहित्य सुद्धा खूप जास्त लागते। तर लक्ष्मीपूजनाच्या साहित्याची तयारी आपण अगोदरच करून ठेवावी। सर्व साहित्य आपल्या जवळ घेऊन बसावे म्हणजे आपल्याला मध्ये सारखे उठावे लागणार नाही। लक्ष्मीपूजनाच्या आधी सायंकाळी आपले घर संपूर्ण स्वच्छ करून दारामध्ये छान अशी रांगोळी काढायची। आकाशकंदील, पणत्या लावून घ्यायच्या। लक्ष्मीपूजनाला सुरुवात करण्या अगोदर आपल्याला आपल्या घराच्या उंबरठ्याची पूजा करायची आहे। माता लक्ष्मी ही उंबरठ्यामधूनच प्रवेश करते, त्यामुळे त्याची अगोदर आपल्याला पूजा करायची आहे। उंबरठा स्वच्छ करून त्यावर हळदी लेपन करायचे। लक्ष्मीची पावले त्यावर काढायची आणि हळदी कुंकू अक्षता वाहून त्याची अगोदर पूजा करायची। त्याच्यावर 2 पणत्या लावायच्या। तसेच आपल्या दाराला सुद्धा आंब्याची पाने, झेंडूच्या फुलांचे तोरण बांधायचे। आंब्याच्या डहाळ्या दोन्ही बाजूला तुम्ही लावू शकता। मुख्य दरवाजा स्वच्छ करून त्याची सुद्धा आपल्याला पूजा करून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला तुळशीची पूजा करायची आहे। तुळशी जवळ आपण पणती लावायची आणि हळदी कुंकू अक्षता वाहून तिची सुद्धा अगोदर पूजा करायची आहे। आपले जे देवघर आहे तिथे सुद्धा आपल्याला दिवा अगरबत्ती करून मग लक्ष्मीपूजनाला सुरुवात करायची आहे। संपूर्ण साहित्य आपण जवळ घेऊन बसावे। लक्ष्मीपूजनासाठी बरेचसे साहित्य लागते, त्यामुळे ते आपण अगोदरच तयारी करून ठेवावी। यंदाच्या वर्षी लक्ष्मीपूजन हे शुक्रवार 1 नोव्हेंबर रोजी सायंकाळी करायचे आहे। लक्ष्मीपूजनासाठीचा शुभ मुहूर्त आहे सायंकाळी 6:05 ते 8:35 या वेळेमध्येच आपण लक्ष्मीपूजन करावे म्हणजे त्याचे आपल्याला संपूर्ण फळ मिळते। जिथे आपण लक्ष्मीपूजन करणार आहोत ती संपूर्ण जागा स्वच्छ करून घ्यायची, तिथे गोमूत्र शिंपडून घ्यायचे। त्यानंतर चौरंग किंवा पाट अंथरून त्यावर लाल वस्त्र अंथरावे। आपल्याला जी काही सजावट करायची असेल ती आपण करून घ्यायची आणि मग पूजेला सुरुवात करायची। इथे मी एका पाटावर लाल वस्त्र अंथरले आहे आणि तिथे लक्ष्मी मातेची मूर्ती ठेवली आहे। माझ्याकडे असा गणपती बाप्पा, कुबेर देवता आणि लक्ष्मी मातेचा एकत्रित फोटो आहे। त्यावर श्री यंत्र, कुबेर यंत्र आणि लक्ष्मी यंत्र सुद्धा आहे। तो फोटो मी पूजेसाठी घेतला आहे। सर्वप्रथम आपण समई प्रज्वलित करून घ्यायची आहे आणि तिची सुद्धा हळदी कुंकू फुले वाहून पूजा करायची आहे। लक्ष्मी पूजना दिवशी आपण आवर्जून समई लावावी। त्यानंतर इथे मी तांब्याचा एक तांब्या घेतला आहे आणि स्वच्छ पाण्याने तो भरून घेतला आहे। त्याच्यावर ओल्या कुंकवाने असे हे स्वस्तिक काढून घ्यायचे आहे आणि 5 नाम ओढायचे आहेत। तुम्ही कोणत्याही धातूचा तांब्या घेऊ शकता। तुमच्याकडे जर चांदीचा असेल तर तो घेतला तरीही चालेल। त्यानंतर इथे मी तांदळाने अष्टदल कमल काढले आहे आणि त्याच्यावर आपण हा तांब्या ठेवणार आहोत। अगोदर तिथे हळदी कुंकू अक्षता वाहून त्यावर हा तांब्या ठेवला आहे। आता कलशामध्ये सुद्धा आपल्याला हळदी कुंकू अक्षता वाहायचे आहेत, एक फूल वाहायचे आहे। त्यानंतर 1 रुपयाचे नाणे आणि सुपारी घालायची आहे। त्यानंतर 5 विड्याची पाने आपण कलशावर ठेवणार आहोत। तुमच्याकडे जर आंब्याची डहाळी असेल किंवा आंब्याची पाने असतील तर ती घेतली तरीही चालेल। अशा प्रकारे 5 पाने ठेवून त्यावर आपण एक नारळ ठेवणार आहोत।
अशा प्रकारे आपण मंगल कलशाची स्थापना अगोदर करून घ्यायची आहे। या नारळाची शेंडी वर येईल अशा पद्धतीने हा नारळ सरळ ठेवायचा आहे। त्यानंतर आपण हळदी कुंकू अक्षता वाहून याची सुद्धा पूजा करणार आहोत। आता 2 विड्याची जोड पाने अशी आपण 3 ठिकाणी ठेवायची आहेत। याच्यावर आपण गणपती बाप्पा, लक्ष्मी माता आणि कुबेर देवतेची अशी सुपारी ठेवणार आहोत। त्यानंतर आपण आचमन करायचे आहे। डाव्या हाताने पळीने आपल्या हातावर पाणी घेऊन ते प्राशन करायचे आहे आणि त्यानंतर 3 वेळा आपण पाणी ताम्हणात सोडायचे आहे। हे करत असताना गोविंदाय नमः, केशवाय नमः, माधवाय नमः असे म्हणून आचमन करायचे आहे। नंतर सर्वप्रथम आपण गणपती बाप्पांची मूर्ती ताम्हणामध्ये घ्यायची आहे आणि त्यांना अगोदर पाण्याने अभिषेक घालायचा आहे। अभिषेक घालत असताना आपण ओम गंग गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे। त्यानंतर पंचामृताने अभिषेक घालायचा आहे। परत पाण्याने अभिषेक घालून मूर्ती स्वच्छ करून घ्यायची आहे। स्वच्छ कापडाने मूर्ती पुसून घ्यायची आहे आणि जोड विड्याची पाने ठेवली आहेत त्याच्यावर थोड्या अक्षता ठेवून त्यावर गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे। त्यानंतर इथे मी लक्ष्मी मातेची मूर्ती ताम्हणामध्ये घेतली आहे। आता त्यावर सुद्धा आपण अभिषेक घालणार आहोत। तुमच्याकडे जर मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी किंवा श्रीयंत्र सुद्धा पूजेसाठी घेऊ शकता। अभिषेक घालत असताना श्री महालक्ष्मी दैवे नमः हा मंत्राचा जप करायचा आहे। लक्ष्मी पूजनामध्ये आपल्याला लक्ष्मी मातेला प्रिय असणाऱ्या गोष्टी म्हणजे शंख, श्रीयंत्र, कमळगट्ट्याची माळ, कवड्या ज्या काही गोष्टी असतील त्या तुम्ही पूजेमध्ये घ्यायच्या आहेत। आता कुबेर देवतेची म्हणून मी एक सुपारी घेतली आहे। आता आपण त्याला अभिषेक घालायचा आहे। अगोदर पाण्याने नंतर पंचामृताने असा आपण अभिषेक घालणार आहोत। अभिषेक घालत असताना श्री कुबेराय नमः हा मंत्र म्हणायचा आहे। तुमच्याकडे जर कुबेर देवतेची मूर्ती असेल तर ती सुद्धा तुम्ही पूजेसाठी घेऊ शकता। लक्ष्मी पूजना दिवशी आपल्याला कुबेर देवतेची सुद्धा नक्की पूजा करायची आहे। आता सर्वप्रथम आपण गणपती बाप्पांची पूजा करणार आहोत। अगोदर अष्टगंध लावायचा आहे, त्यानंतर हळदी कुंकू अक्षता वाहायच्या आहेत, त्यानंतर कापसाचे गजवस्त्र घालायचे आहे, त्यानंतर लाल गुलाबाचे फूल वाहायचे आहे। तुमच्याकडे जर जास्वंदीचे लाल रंगाचे फूल असेल तर ते तुम्ही नक्की वाहा। आता लक्ष्मी मातेची मूर्ती कुबेर देवतेला सुद्धा अष्टगंध लावायचा आहे। माझ्याकडे असा लक्ष्मी माता, गणपती बाप्पा आणि कुबेर देवता असलेला एक फोटो आहे, तो मी पूजेमध्ये घेतला आहे। या फोटोमध्ये श्रीयंत्र, कुबेर यंत्र आणि लक्ष्मी यंत्र सुद्धा आहे। असा फोटो आपल्या देवघरामध्ये नक्की असावा। अष्टगंध लावून झाल्यानंतर आपण आता लक्ष्मी मातेची सर्वप्रथम पूजा करूया। हळदी कुंकू अक्षता वाहायच्या आहेत। लक्ष्मी मातेला कापसाचे गजवस्त्र घालायचे आहे। लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय असे लाल गुलाबाचे फूल वाहायचे आहे। आता याच पद्धतीने कुबेर देवतेची सुद्धा पूजा करायची आहे। धनाचा स्वामी कुबेर देवता असलेली त्यांची पूजा केल्याने आपल्याला कधीही पैशाची कमतरता भासत नाही। आपल्या घरामध्ये धनधान्याची वृद्धी होते। इथे मी पूजेमध्ये शंख घेतला आहे, त्याची सुद्धा आपण पूजा करायची आहे। आणि हा लक्ष्मी मातेचा जो फोटो आहे त्याची सुद्धा पूजा करून मी एक हार घालणार आहे। त्यानंतर इथे मी मातीची अशी लक्ष्मी मातेची मूर्ती सुद्धा घेतली आहे, त्याची सुद्धा आपल्याला हळदी कुंकू अक्षता वाहून पूजा करायची आहे। लक्ष्मी पूजना दिवशी अशा प्रकारचे आपल्याला 5 किंवा 7 बोळके धान्यांनी भरून घ्यायचे आहेत आणि त्याची सुद्धा पूजा करायची आहे। यामध्ये तुमच्या घरातील कोणतेही धान्य तुम्ही घेऊ शकता। इथे मी तांदूळ, लाया, धने आणि बत्तासे, एका याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ अशा प्रकारचे धान्य घेतले आहेत। तुम्ही यामध्ये गहू, हरभरा, मूग, मटकी असे कोणतेही धान्य घेऊ शकता। अशी धान्याची पूजा केल्याने आपल्याला वर्षभर कधीच धान्याची कमतरता पडत नाही आणि आपले घर धनधान्यांनी भरून जाते अशी मान्यता आहे। त्यानंतर लक्ष्मी स्वरूप पैसे म्हणजेच इथे मी काही नोटा आणि नाणी घेतली आहेत, त्यांची सुद्धा आपल्याला हळदी कुंकू अक्षता फूल वाहून पूजा करायची आहे। त्याच पद्धतीने लक्ष्मी स्वरूप केरसुणी म्हणजे झाडू मी घेतला आहे आणि त्याची सुद्धा आपण हळदी कुंकू अक्षता वाहून पूजा करणार आहोत। लक्ष्मी पूजना दिवशी झाडूची जी पूजा करण्याला खूप महत्व आहे,
त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये वास करते। आता याच पद्धतीने आपल्या घरामध्ये जे काही सोन्या चांदीचे दागिने असतील तर त्यांची सुद्धा आपल्याला आज पूजा करायची असते। त्यावर हळदी कुंकू अक्षता वाहायच्या आहेत, एक फूल वाहायचे आहे। या दिवशी वही पूजन सुद्धा केले जाते। तुमच्या घरामध्ये असणारे बँकेचे पासबुक, FD चे सर्टिफिकेट्स यांची सुद्धा पूजा केली जाते। व्यापारी वर्गामध्ये वही पूजन केले जाते आणि नवीन हिशोबाला सुद्धा सुरुवात केली जाते। तर पूजा करून झाल्यानंतर आपण नैवेद्य दाखवायचा आहे। इथे मी लक्ष्मी मातेला प्रिय असणारा लाह्या बत्तास्यांचा नैवेद्य घेतला आहे। लक्ष्मी पूजना दिवशी लाह्या बत्तास्यांना सुद्धा खूप महत्त्व असते, त्यामुळे ते तुम्ही नक्की घ्या। त्यानंतर पाण्याचा एक चौकोन करून मी त्यावर मिठाई ठेवली आहे आणि त्याचा सुद्धा आपण देवीला नैवेद्य दाखवणार आहोत। या दिवशी तुमच्या घरामध्ये जो काही फराळ बनवला असेल त्यांचा सुद्धा तुम्ही नैवेद्य दाखवायचा आहे। लक्ष्मी पूजना दिवशी देवी मातेला प्रिय असणाऱ्या खीर पुरीचा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता किंवा काही जण पुरणपोळीचा सुद्धा नैवेद्य दाखवतात। त्यानंतर आपण धूपदीप दाखवायचा आहे आणि आरती करायची आहे। गणपती बाप्पांची, महालक्ष्मीची आरती सुद्धा तुम्ही करायची आहे। सहकुटुंब सहपरिवार ही तुम्ही पूजा आणि आरती करायची आहे। लक्ष्मी पूजन झाल्यानंतर आपल्याला लक्ष्मी मातेची आणि कुबेर देवतेची उपासना करायची आहे। या दिवशी तुम्हाला जास्तीत जास्त लक्ष्मी मातेची सेवा करायची आहे। महालक्ष्मी अष्टक, श्री सूक्त, विष्णू सहस्त्रनाम यांचा जाप करायचा आहे। तसेच लक्ष्मी मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, कुबेर मंत्र यांचा सुद्धा जप करायचा आहे। तुमच्या कुलदेवतेचे नामस्मरण करून त्याचा मंत्र जप करायचा आहे। या दिवशी आपल्याला लक्ष्मी मातेचा जागर करायचा आहे। अशा प्रकारे आपली लक्ष्मी पूजनाची ही पूजा संपन्न झाली आहे। तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये जास्तीत जास्त शेअर करा। जे पहिल्यांदाच लक्ष्मी पूजन करणार आहेत त्यांना या व्हिडिओची नक्कीच मदत होईल, त्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह। धन्यवाद।